महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय। शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं सर्वात मोठं आनंदाचं वातावरण। जाणूया सविस्तर बातम्या। शाश्वत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा असावी। महाराष्ट्र सरकार आगामी काळात सिंचनावरती जास्त खर्च करणार। राज्यातील 329 वीज उपकेंद्रांचे खाजगीकरण। महाराष्ट्रातील स्मार्ट पेड मीटर विरोधात आंदोलन पेटले असताना सरकारचा निर्णय। मराठवाड्याला कायमस्वरूपी पाणी पुरवठ्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प उभारणार। गुलाबराव पाटील यांची मोठी घोषणा। मराठवाडा होणार पाणीदार। 45,000 शेतकऱ्यांना डिजिटल ओळख। 2,59,000 शेतकऱ्यांची नोंदणी। 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे उद्दिष्ट। कामगिरी राज्यात जळगाव अव्वल। फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीस 166 कोटींची मदत। मकरंद जाधव, शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात त्यांच्या खात्यावरती पैसे येतील, सर्वात मोठा इशारा। अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्याचा निर्णय नाही। आदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण। आगामी काळात 21 रुपयांचा हप्ताही देणार, तटकरेंचं आश्वासन। पीक विमा घोटाळा 5,000 कोटींचा। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। भाजपच्याच नेत्याने केला सर्वात मोठा आरोप। सरकार चौकशी करणार का, याकडे लक्ष। महाराष्ट्रात 4,800 बिबट्यांची दहशत। बिबटे सर्रास फिरत असल्यामुळे शेतकऱ्यांना होतोय त्रास। 2 वर्षात 500 बिबट्यात भर। मणिपूरमध्ये जेडीयूचे धक्कातंत्र। भाजप सरकारचा पाठिंबा काढला। केंद्रातील भाजप सरकार अस्थिर। राज्यातही खूप मोठा भूकंप। तेंदूपानाच्या प्रतिगोणी दरात 8.87 ते 8.97% वाढ। दरवाढीमुळे प्रति शेकडा मजुरीतही वाढ होणार, परंतु शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। फुलंब्रीत कापसाला सरासरी 7,381 ते 7,431 रुपये क्विंटलला दर। गेल्या आठवड्यात 8,413 क्विंटल आवक, मात्र भाव तरीही मिळतोय कमी। कच्च्या तागाच्या हमीभावात 315 रुपयांची वाढ। महाराष्ट्रासह देशभरात कच्च्या तेलाची मागणी वाढली, भाव वाढण्याची शक्यता। वनामक्रोवीमध्ये विविध 1,862 पदे रिक्त। पदभरतीविना 4 नवीन महाविद्यालय सुरू। तोकड्या मनुष्यबळावरती वाढलाय ताण। धान उत्पादकांचे 416 कोटींचे चुकारे रखडले। 60,000वर शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत मोठी वाढ। मदत कधी पोहोचणार, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष। किमान तापमान घटण्याचे संकेत। राज्यात हिवाळा संपण्याची शक्यता। पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्राच्या काही भागात थंडी, उकाडा वाढणार। गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी समिती। शासनाने दिल्या महत्त्वाच्या सूचना। मे पर्यंत संपूर्ण अतिक्रमणे काढा, फडणवीस। खडकवासला क्षेत्रातील 70 नाल्यांचे सर्वेक्षण होणार। प्रदूषित पाणी आढळल्यास संबंधितांवरती कारवाई होणार। महाराष्ट्रात खडकवासला धरण सर्वात मोठे, धरणापैकी एक। दौंड शुगर कडून पहिला हप्ता प्रतिटन 28 रुपये वर्ग। शेतकऱ्यांची आहे मागणी 32 रुपयांची। मागणी वाढणार का, याकडेही लक्ष। पुण्यात आजपासून बांबू फेस्टिवलला सुरुवात। शेतकऱ्यांना याचा होणार फायदा। महाराष्ट्रात बांबू फेस्टिवल दरवर्षी होतोच। जळगाव जिल्ह्यात मका पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ। लागवड पोहोचली 1,02,000 हेक्टरवरती। मकाची आवक वाढणार। फळभाज्यांची आवक घटली, दर मात्र संतुलित। शेतकऱ्यांना होतो याचा फायदा, चाकरमान्यांना मोठं टेन्शन।
न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार. धनंजय देशमुख पंढरपूर विठुरायाचे घेतले दर्शन, सहपरिवारासह दर्शन. सांगली जिल्हा बँकेवर प्रशासक नेमावा, सदाभाऊ खोत. गैरव्यवहाराच्या चौकशीची सहकारमंत्र्यांकडे मागणी. चौकशी होणार का याकडे लक्ष. शक्तिपीठेमुळे कायमस्वरूपी होणारे आमचे नुकसान टाळावे. गीता येथील शेतकऱ्यांची आर्तहाक. मुख्यमंत्र्यांना निवेदन. पुढे काय होणार, सरकार काय निर्णय घेणार बघावे लागेल. शेतकरी मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. शेतकरी बांधवांसाठी सरकारचे घेतलेले हे मोठे 10 निर्णय आगामी काळात शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरतील असे बोलले जात आहे. भेटूया पुन्हा संध्याकाळी नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.